हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभ्रधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही भगवद्गीतेचे 9 अध्यायो राजविद्या राजगुह्य योगांतो आता परमात्मो तगेले विशेष जावन आशिल्ले एक सामान्य ज्ञान कसलस आमकां कळलेले तंतू आम्ही एक वैरवैरी परमात्मा अर्थ करून घेवचे सामान्य ज्ञान जाल्यार तांतूल एक विशेषता कसले म्हूण म्हळ्यार सगळे सृश्टी आपणान केल्लेले मात्र न्हय त्या सृश्टींतूय हांव व्याप्त जावन आसता म्हूण म्हळेलें सामान्य ज्ञान ताणें अर्जुना दिल्ली पळय. आतां ते प्रति सृश्टींतूल प्रति वस्तूंत हांव खंयची तरा आसा म्हूण सांगचे खातीर तो तागेलें विशेष ज्ञान दितरस तशी ताणें कालच्या दिसांत आमी कसं पळयलें अहम क्रतुः अहम यज्ञ अहम सदाहम औषधोहम हे पळय सांगलें ताणें. म्हळ्यार हांवची प्रयत्न स्वरूप जावन आशिल्ले देखून म्हाका क्रतू म्हणटाची म्हाका पुराय यज्ञाक याज्य जावन आशिल्लें देखून यज्ञ म्हणटाची पितृकार्य करच्याक आवची पित्रा देवतात्मक जावन आशिल्ली देखून स्वधा म्हणटाची तापत्रयाक सकडी आश्रय औषध म्हूण म्हणटाची तशी ज्ञान दिवन रक्षण करतलो देखून मंत्र म्हूण गेले सर्व जना पशी श्रेष्ठ जाले देखून आज्य म्हूण गेले अग्नी म्हळ्यार न ग्नी चलनातील सगळे जगत्याक मेगेल निमती चालन आता एक शरिरांतूय जाल्यार परमात्मान आसल्यार मात्र ते शरिरा एक चालन शक्ती केन्ना चालक जावन आशिल्लो परमात्मा भायर मुखार पळय शरिरांत दुखून मागीर ते जड निर्जीव तंतू चलनाशक्ती ना तशी तो अग्नी म्हणालो. मागीर आहुत यज्ञांत पुराय दैवताल मंत्रापूर्वक पुराय देवतेले तागेल मुखांतर म्हळ्यार देवतेले अंतर्यामी जावन आशिल्लो ताका आपयसिता देखून आव्हान दिता देखून ताका आहुत जल्ल देखून तो आहुत हे पुराय नाम श्रीमन्नारायणालयची म्हूण म्हणलेले विशयो कालच्या दिसा श्लोकांत आमी पळयले. आतां तो कसल सांगता मुखारी म्हूण पळया. पितामहस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रक्षामयजुरेव च म्हणालो. पिताहम अस्य जगतः अर्जुनाला सांगतो हे सगळे जगत्याक आव आनु म्हळ्यार कसलें अंकूर हाडयतलो बीजस्वरूपी म्हळ्यार ह्या जगत्याक बीजस्वरूपी हांवची म्हळ्यार सृश्टीक कारण बीज म्हळ्यार कारण जातलो ते हांवची सोडल्यारी पालन करतलो हांवोची तशें हांव न्हू म्हाका सोडल्यारी विंगड कोणेय हें सृश्टीक न्हू म्हणना तशें जावन सगळे जगत्याक सगळे ब्रह्मांडाक हांगा सुची सर्व पिंडांडाक सकडे आपणची बापसू मणकेची म्हूण म्हणालो. तशीची ताचे अर्थ आमी अशी करीत कसं म्हळ्यार आतां आमकां पुराय परमात्मो आनु वय जाल्यार हांगा आमकां जगत्यांतू जन्म दिवच्या कारण जाल्लो एक आनस न्हय तशी आमी परमात्माक अन्नालांतू पळयतात ताजे खातीर पिता आमी म्हणटा पळय मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणून आमगेल अन्नांतू आमी देवा पळोवका म्हळ्यार अन्नाले अंतर्यामी जावन परमात्मा आशिल्लो देखून न्हू आनु आमकां मोग दाखयता. कितली जनाक अन्नाला मोग मेळना तांगेले जन्माक कारण जाल्लो बापूस जाल्यार मोगू करना कसल्याक म्हळ्यार परमात्मो तागेले आंगांतू ते पितृवात्सल्य दिना पितृवात्सल्य जावन परमात्मो बैसना. हांगा पळय हिरण्यकशिपूल काणी उडगास करतना आमकां कळटा हिरण्यकशिपूल अंतर्यामी जावन परमात्मो आस पुराय जिवांत अंतर्यामी जावन आस जाल्यार हिरण्यकशिपूल अंतर्यामी जावन परमात्मो आसल्यार नतल्या वरी म्हळ्यार इत्याक म्हूण म्हळ्यार ताका ताजी ज्ञान ना
ताका परमात्मा विशयांतू ज्ञान ना आनी तो परमात्माक बद्द द्वेश करत आशिल्लो. ब्रह्मूची पुराय जनालपशी श्रेश्ठ म्हूण लेखत आशिल्लो. तश जावन तागेल आंगान तूं पित्रत्व नाशिल्लें. पित्रत्व म्हळ्यार एक चरडाल वैरी अन्नाक आसू काजिल्लो मोगू दिवच्यो देवानच तश जावन देव पिता पिता अहम अस्य जगतः आव हे जगत्याचो अन्ना म्हणके म्हणेल कसल्याक हे जगत्यांत कितली जन कितली चेडवांक आनु जावन आसा की जन्मा कारण जावन आसा की तांगेल आंगांतू एक पित्रवात्सल्य दितलो परमात्मो. हांगा त्या पित्रवात्सल्य हिरण्यकशिपूल आंगांतून परमात्मान दीन आशिल्ली देखून तो प्रल्हादाक मारूं येता पळयाची. तशी पिता म्हण जाल्यार केन्नाय ताणें रक्षण कोरका. कोण तागेल चेडा रक्षण करता की पोशण करता की तोची पिता म्हणून घेता. हांगा जगत्यांत आयिल्ल सर्व जिवाक पोशक जावन असोच परमात्मा देखून तो पिता अहम म्हूण म्हळेलें. तशी माता अहम म्हणालो. जगत्याक आपणच आवसूवरीची म्हूण म्हळ्यार कसं न्ही आवसून चेरडाक गर्भांत दवरून रक्षण करून ती सृजन म्हळ्यार जीव दिता सुयते जीव दिता. मागीर त्या चेडा खातीर कितली त्याग करता ती कितली जागृतेर त्या चेडा पळय ते पुराय काम परमात्मा करता पळया. आमकां समेत प्रलय कालांतू सगळे ब्रह्मांड तागेल पोट्टा दवरून रक्षण करता तो. मागीर केन्ना सृश्टी कार्य प्रारंभ जाता पळय तेदना विसृज्यामी सोडता. एक अवसूल कार्य केल्ल्या वरी चलताणें वय तशी त्या रितीरी माता अहम आनीक कसो म्हूण म्हळ्यार तेच म्हणणं आमकांय पळय हांगा जन्मा येतना एक आनू एक अम्मा म्हणस ते अम्माले आंगांतू मातृत्व जावन परमात्मा बसता. तश जावन अंतर्यामी जावन ते मातृत्व परमात्माले ते एक मातृत्व म्हळेले शक्ती ना नातिल जाल्यार ती जन्म मात्र दित आशिल्ली चेडवांक चंद करून पळयनाशिल्ली. केवल जन्म दिल्या पावतवे ना परमात्मो आनू अम्माल अंतर्यामी जावन पित्र आनी मात्र रुपांत आसल्यार मात्र ते अन्नाल आनी अम्माल मोगू चेडवाक मेळटा. ಕೆಲವು ಪಂತ ಪಳೆಯ ಮಿಸಂ ಹಂಗ ಪೇಪರಾರನ್ನಿ ಪಳೀತಚಿ ಅಮ್ಮ ಜಲ್ಲಲ್ ಚಿರಡ ತ್ಯಾಕ್ ಕೊರ್ನು ವತ್ತ तशीची ಕೆಲವು पंत अम्माची ते चेडवांक चेल्ले चेडू न्ही म्हणून कशी मन येता तांकां म्हूण आमी लेखताचे पळय ताका अर्थ कसले म्हळ्यार तांगेले शरिरांत त्या वेळा परमात्मो मात्र वात्सल्य रुपारी आसना. तशीच केन्नाय परमात्मान अन्नाल आनी अम्माल आंगांतू अंतर्यामी जावन पित्र आनी मात्र म्हळेले एक मात्र आनी पित्रान दिवचीत आसले एक वात्सल्य रुपारी आसल्यार मात्र थंय त्या चेडवाक ते आनू ते अम्मा तांगेल प्रीती मेळ्ळी म्हूण जाता. तशीच परमात्मूय सगळे जगत्यांतू धारणय करता पोशणय करता. तशें जावन धारण करलेले देखून तो अम्माल रुपार आसता पोशण करलेलो देखून तो आनू म्हूण म्हणटाचे आमी. ताचे खातीर ते एक आवसूक म्हळ्यार एक स्त्रीक ते एक गर्भ दितलो पळय तो एक मात्र वात्सल्य मात्र पदवी दितलो देव. तशीच तोची वात्सल्य दिता कशी मात्र पदवी दिता पळय तशी ताणें वात्सल्य दिवका नानतले खाली जननी जत शिवाय ती ममतामयी जायना. तशें हांगा मातृदेवो भव पितृदेवो भव म्हूण म्हळेलें ते परमात्मान आमी ताजे खातीर म्हणका. तशीच आनू पुराय जनताची एक शिशुले जन्मा कारण जन पुराय आनू म्हूण जाल्यार पुराय आनूय तांगेल चेडवाल रक्षणेचे भार होवन घेताचे वे ना न्हय. तशें जावन मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणजे तशी धाता हावच जगत्याक पोशकू आनू अम्मा नातील जनाक तो धाता म्हळ्यार आतां जगत्यांतू एक लौकीक रितीने आध्यात्मीक रितीर सांगचे जाल्यार परमात्मानाची जगत्य सृश्टी केल्लो अम्मा जगत्य पोशण केल्लें. तशीच
ताका कसं म्हणलें आनू म्हणलें जगत्याचें लालन केल्लें आत्त पोशण करता रक्षण करता तशें न्हू धाता हांग धाता म्हण कोणा सांगयत गार्डियन म्हणटा पळय आमी म्हळ्यार आनू अम्मा नातील चेडवांक कोणकी एकलो धाता पोशक जाता गार्डियन जाता कितली की चेडूं आनू अम्मा नातिले अनाथ आसताची जाल्यार पुराय जनाकय पळोवन घेवचें आन अम्मा मेळटावे ना की पळयल पुराय जना ते अनाथ आश्रम पळोवन येयले रे पुराय जना तांतू एक चेडा घेवन पोसूया म्हूण म्हळ्यार मन येतवे ना त्या चेडडाक खंयचे तांतूल एक चेडा घेवन वतल आन अम्माची आमी पोशिताची म्हणून तसल जनाल आंगांतू त्या अन्नाक मन येवका जाल्यार तागेल मनांतू त्या पित्र वात्सल्य परमात्मान त्या चेडडाल वयर घालका पुराय चेडवांक पळयतना पुराय आना म्हाकात अनाथ आश्रमा येवन चेडू घेवया म्हूण लेकील जनाय खंयचे म्हणल्यार त्या चेडू घेवन वतावे ना तांणी सोदिताची तांकां खंयची चेडा पळयतना अन्नाल आनी अम्माल मोग हृदयात उकून येत पळय त्या चेडा मात्र तांणी घेवन वचून पोशिताची पुराय जना पोसूच्या जायना म्हळ्यार खंयची चेडा पळयतना ते दारलेले मनांत देव पित्र वात्सल्य घालतकी त्या बायलेल मनांत देव मात्र वात्सल्य घालतकी तांणी मात्र त्या चेडडाल धाता जाताची पुराय जनाक पुराय चेडवाल धाता जावच्या जायना तशी तई परमात्माले एक निर्णय आसता ताजे खातीर धाता जावका जाल्यार परमात्मान अनुग्रह कोरका तेदन तांणी प्रितीन चंद करून पोशिताची तशी हांगा अहम पितामह म्हणलें पितामह म्हळ्यार पूज्य पूजनीय म्हूण म्हळ्यार अर्थ येता हांगा आज्जो नात्रांक पूजनीय केदनाय वयवे अन्नाल वयर कितली मोग आसता ताजी 10 वंट्यान मोग नात्रांक आज्याल वयर आसता आज्याकय तशीची चेडवाल वयर आसूच पशी चड मोग नात्राल वयर आसता हाकाय कारण परमात्मूची तशी सृश्टी रुपार पळयल्यार परमात्मो पितामह कसल्याक म्हळ्यार ब्रह्माक तो सृश्टी करून पिता जाल्लो तशीच ब्रह्म वरलेल पुराय जना सृश्टी करता देखून त्या देवतेंक पुराय यो पितामह रुद्रा वो पितामह जाल्लो म्हणटाची तशीची सगळे ब्रह्मांड सृश्टी करतल देखून म्हळ्यार अम्म जाल्लो तशीच त्या ब्रह्मांडान तो सर्व पोशण करता देखून आन जाल्लो धात्र देखून धाता जाल्लो तशी आतां पितामह पुराय जनाक सर्वश्रेष्ठ केदन की देखून आसूचो पूजनीय जावन सो देखून पितामह जाल्लो आनी वेद्योहम म्हळालो म्हळ्यार हांव जिवनांतू आम्ही हांगा मनुष्य जावन येतरी कसले जेवो एक शिकुका अर्थ करून घेवका जाल्यार कोणाल विशयो परमात्माल विशय तशी इत्याक म्हूण म्हळ्यार आमकां हांगा हाडलेलें कोणें परमात्मान हे खंयची नानाची नीच योनीन तांणी घालना अशी एक श्रेश्ठ जावन आशिल्लें मनुष्य जन्म दिलेलो कोणें परमात्मान म्हणटना आमी जिवनांत कसलेची अर्थ करून घेवका कोणाले ज्ञान पावका म्हूण जाल्यार तें एक कोणाले परमात्माल ज्ञान इत्याक म्हूण म्हळ्यार जन्म येत लेगून हें शरीर सोडून वच्चे पर्यंत मात्र न्ही शरीर सोडून चमकलेले सूक्ष्म देहाक समीत ಒಟ್ಟು ಅಸುನ್ ರಕ್ಷಿ ಕೋಣೆ ಪರಮಾತ್ಮನಾಚಿ ಪಳ ಎತ್ತನ ಅಮ್ಮಿ ಎಕ್ಳೇಚಿ ಕೋಣೆ ಅಮ್ಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಎತ್ತಾವೆ ನಾ ಕೋಣಸ್ತದನ ಪರಮಾತ್ಮಸ್ತ ವತ್ತನೈ ಅಮ್ಮಿ ಎಕ್ಳೇಚಿ ಕೋಣೆ ಅಮ್ಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಹಂಗಾಚಿ ಜನ ಎತ್ತಾವೆ ನಾ ತದನೈ ಕೋಣಸ್ತ ಅಮ್ಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಪರಮಾತ್ಮಸ್ತ चमकल नंतर वापस जन्मा येवूतय आमगेले एक यात्रा आसता सूक्ष्म शरिराची तेदनाय आमगेल ओटो आसूच कोणे म्हळ्यार परमात्मान तशें जावन जनन दुखून मरण दुखून जनन पर्यंत मोक्ष मेळतय मात्र न्ही मोक्ष स्थानांतूय आमगेल ओटो सदा सर्व काळ आसून आमकां रक्षी कोणे म्हळ्यार परमात्मान तशें जावन तागेलें ज्ञान आमी पावूका तशें जावन वेद्यम म्हळ्यार कोणाल विशय आमी अर्थ करून घेवका ज्ञान पावका ताका आमी वेद्य म्हणटाचे तशें हांगा परमात्मा वेद्यम म्हूण जालें आनी हांगा आमी समजतना हांगा शक्ती आसतना पुरे हांवे करचें मिगेल निमते जेवचें म्हणून आमी लागताची इत्याक म्हळ्यार अहंकार म्हणटाचे मिगेल निमती हांव केलेलें तशी जाल्यार एक पंत आमकां प्राय जाता कांय कुडवनांतली स्थित येता तेदनाय जाल्यार आमकां उडकास करचें कोणालो परमात्मालो समाची हातपाय समजतना पुरें हांव करचें म्हूण जाल्यार कसलें आमच्यान जायना म्हणटना परमात्मा आमगेल निमती कसलें जायना तुवेंची म्हाका रक्षण करका म्हूण त्या वेळार आमकां उडगास जावचो परमात्मूची तशीची पवित्र म्हणलें
पवित्रम देव पवित्र नव्हे ताजे खातीर देव पवित्र जालें देखून तागेलें नांव काडलें तक्षण आमी पवित्र जाताच म्हणूची पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्याभ्यंतर शुद्धी म्हणटाची. कोण परमात्माला उडगास करतकी तो बाह्य आणि अभ्यंतर म्हळ्यार अंतर बाह्य शुद्धी जाता तागेले म्हूण म्हणटा. तशी परमात्मान सांगचे हांव खंय आसता ते तो जागो पवित्र, हांव खंय ना थंय अपवित्रची म्हूण सांगून. तशें न्हय भिष्मान सांगचे पवित्राणाम पवित्र मंगलानाम च मंगलम म्हूण सांगता. विष्णू सहस्रनाम सांगतना भीष्म सांगता पवित्र म्हळ्यार जनांकय पवित्र जावन आशिल्लो तसो परमात्मो तो म्हूण सांगून कृष्णाल विशयी सांगच्या सधर्मरायाक. तशें पवित्रम जाल्यार ओमकार. ओमकार म्हळ्यार परमात्मोची ओमकार म्हणटाच. प्रणव सर्व वेदेशू म्हूण सांगून गितेन तूं सांगता पळय तो तागेले विभुती सांगतना विभुती योगांतो 10 अध्यायांतो प्रणव सर्व वेदेशू म्हणटा. हांव सर्व वेदांतू प्रणव म्हळ्यार ओमकार म्हणटाचे. हांव ओमकार जावन आस. हरी ही ओम म्हणटात न्हू आमी कसले एक वेदाचे वेदाध्ययन प्रारंभ करच्याक वेदाध्ययन राबयतना जेवो श्लोक प्रारंभ करच्याक श्लोक राबयतना कोणाकय पळयतना नमस्कार दिवच्याक पळय आमी हरी ओम म्हणटाचे. म्हळ्यार हरीची ओंकारू ओमकार मंत्रान प्रतिपाद्य जावन आशिल्लो हरी म्हूण तागेलो उडगास करचे आमी. हरी ओम म्हळ्यार नमस्कार म्हळ्यार अर्थ न्हय ताका देवूची म्हूण सांगून. तशी तो हांगा ओमकार म्हळ्यार प्रणव मंत्रांतूय आव अस म्हूण तो सांगता. रक साम यजुरेवच रक म्हळ्यार ऋग्वेदांतेवचे मंत्र ताका रक म्हणटाची रक्कुಗಳು रक. तशीची परमात्माला पूज कोरका जाल्यार रक शिकूंक आमी तशी पूजनीय जाल्यार देखून ताका रक म्हणटाची. सामवेदाचे सर्व ते सामवेदाचे मंत्र गायन रुपार आसता. तशी त्या गायन रुपार सर्व सामवेदाचे मंत्रा निमती स्तुती करचे मेगिलो विशयू. म्हळ्यार साम मंत्राचे नाद ब्रह्म रुपाचो परमात्माला आराधन करचेची सामगान म्हूण म्हणटाची. सामगानांत कसो आसता आरोह आसता अवरोह आसता तंतपुरे परमात्मो आसता. तशें जावन आनी कसो म्हळ्यार समत्वात सामः परमात्मो सर्व जिवांतू समरुपार आसता. तशें जावन ज्ञानी जन परमात्माले समदर्शित्व सर्व जिवांतूय पळयताची म्हूण गितेंत परमात्मान सांगला न्हय. तशी परमात्मो सर्व जिवा वैरी समत्व भावनेर आसता. सर्व जिवाला अंतर्यामी जावन समत्व रुपार आसता देखून ताका साम म्हूण म्हणटाची. तशी यजुः अहम म्हणलें यजुर्वेदांतूय यजुर्मंत्रांतूय हांव आस. यज्ञयागांतू यजुर्वेदाचे मंत्र जे आसूचे ताका याज्ञिक मंत्र म्हणटाची. त्या मंत्रांत पळय हांव आस. आतां आमकां अर्थुजत्व ना इत्याक ह्या विशयांत आमकां कसलेंय ज्ञान ना. ताजे खातीर आमी इतले लेखोयत कसो म्हळ्यार रक यजू साम मंत्र तांत पुरे हांव आस म्हूण. परमात्मो अर्च्य म्हळ्यार पूज्य अर्चनीय पूजनीय जाल्यार देखून ताका रक म्हळ्यार नांव आसता. सर्व रुपांत परमात्मो समत्वार आसता देखून ताका साम म्हळ्यार नांव आस. यज्ञांतू आया देवतेचे अंतर्यामी जावन पुजा घेता देखून याज्य जावन आशिल्ले देखून ताका यज्ञ म्हणटाचे. तशीची जगत्याक आतां कसो म्हणलें ताणें ह्या जगत्याक आनु आम्मा पितामह पोषक म्हळ्यार धाता पुरे हावची म्हणालो. ओमकारूय हावची रक यजू साम तिनी वेदय मक्काची प्रतिपादन करता. हें सांगच्याक एक व्यासतीर्थ स्वाम्यांगेले एक सुळा आदेश कसले म्हळ्यार परमात्माक कोण कशी उपासन करताची म्हळ्यार विशय ताणें कितले छंद कोण सांगला पळया. पतियंदू उपास्य पदुम जातेगे पदुम जाते म्हळ्यार लक्ष्मी पद्मांतो जल्लेली पतियंदू उपास्य ती परमात्माक मिगेल बांबूण म्हूण उपासन करतकय. पितनेंदू उपास्य पदुमजंगे पदुमज म्हळ्यार कमला फुलांतू जाल्लोलो कोण पदुमज म्हणजे कमलज म्हणजे कमल भव कमलज पदुमज सकड म्हणजे कोणाक म्हळ्यार ब्रह्माक.
तो देवाक पिता ಎಂದು उपास्य आनु म्हणू लेखतकೈ श्वशुरನೆಂದು उपास्य सरस्वतीगे सरस्वती मिगेल मामू म्हणू लेखतकೈ देवाक आणि उपासन करतकೈ पितामहನೆಂದು उपास्य पिनाक धरगे पिनाक म्हण धरच कोणे यो रुद्र तो रुद्राक पितामहನೆಂದು उपास्य तो अज्जो मिगेलो म्हण सांगून उपासन करतकೈ आम्ही पुरे सर्वರಿಗೆ स्वामी ಎಂದು उपास्य श्रीकृष्ण म्हणून सांगून व्यासतीर्थ स्वाम्यान म्हणला सर्व जनताका देवू म्हणून उपासन करताची लक्ष्मी मिगेल बाम्मणू म्हणून तागेल उपासन केलं री ब्रह्मान मिगेल आनू म्हणून उपासन केलं री सरस्वतीन मिगेल मावू म्हणून उपासन केलं री रुद्रान मिगेल आज्जो म्हणून उपासन केलं री आम्ही सर्व सृष्टींतूल जन परमात्माक स्वामी आमगेलो यजमानू आमगेले ಒಡೆಯ म्हणून सांगून उपासन करताची म्हूण तशें न्हू म्हणजे ತಂದೆ ತಾಯಿಯು ನೀನೆ ಬಂಧು ಬಳಗವು ನೀನೆ ಎಂದೆಂದು ನಿನ್ನ ನಂಬಿदेनो कृष्ण म्हणून सांगून कनकदासान म्हणलेले सर्व आनू आम्मा सर्व तूची देवा म्हणून सांगून म्हण तशें हांगा आमकां ह्या दोनूय श्लोकांत कसं कळ्ळें म्हळ्यार कृतू यज्ञ दीक्षेन आरंभ करून अवभ्रत जाता पळय त्या वेळाचे सर्व कर्म समूह परमात्मुची अग्नी चलनातील वस्तू काही प्रेरक शक्ती जावन आशिल्लो तो याज्य जावन आशिल्लो पूज्य जावन आशिल्लो स्वधा पित्र श्राद्धादी कार्यांतू जनार्दन नामक परमात्मा जावन आशिल्लो औषधम म्हळ्यार उष्टा दग्धा म्हणटाची म्हळ्यार ते निधी म्हळ्यार तापत्रय हून जेवच्याक ताप म्हणटाची धगदा हून जेवचे ते म्हळ्यार हांगा संवसार आसतना आदी भौतिक आदी दैविक आध्यात्मिक तापत्रय सरली म्हणना हे म्हळ्यार नाश करतलो तापत्रय नाश करतलो देखून ताका औषधम म्हणटाचे मंत्र मननात रायते मानात म्हळ्यार मानात जवो मननात मानात म्हळ्यार ज्ञान दिवन भक्तांक अनुग्रह करतलो जवो मननात म्हळ्यार ते ज्ञान नित्यची मनन करून निधिध्यासन करून परमात्माक पावच्या जाता ताजे खातीर ताका मंत्र म्हणचे आज्यायान सर्व जगत त्यापशी श्रेष्ठ जावन आशिल्लो ज्यायान तशें जावन सर्वश्रेष्ठ म्हणचे खातीर ताका आज्य म्हणचे हुत ते देवतेले नांवान आपयतना आहूत आह्वान करता देखून तो हुत म्हणून घेतले ताजे नंतर पिता म्हळ्यार आनू माता म्हळ्यार ताई आम्मा धाता म्हळ्यार पोषकू पितामह म्हळ्यार पूजनीय जावन आशिल्लो वेद्यम म्हळ्यार ज्ञानाक मेळटलो आनी ज्ञानाक मेळटलो म्हळ्यार कसं न्ही तागेले विशयूच आमी आयकून घेवका अर्थ करून घेवका म्हणून सांगचे ते वेद्यम म्हळ्यार पवित्र पवित्र वस्तू जगत्यांत कसो आसा हांतू पावित्र्य म्हळ्यार गूण जावन आशिल्लो ओमकार प्रणव मंत्र जवो सर्व जगत्याक मूल तोची म्हूण सांगून ऋक अर्च्यत्वात रक समत्वात साम याज्यत्वात यजू तशी रक यजू साम रुपारी आशिल्लो म्हूण सांगून हांगा आमी अर्थ करून घेवेत आतां तितली मात्र परमात्माल विशेषता आनी कसो आसा ताजे खातीर कृष्ण अर्जुना सांगता पळया गती भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम् गतिः भर्ता तशीची प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रलयः प्रभवः स्थानं निधानं बीजम अव्ययम म्हणलें गती म्हळ्यार गती म्हळ्यार चलन म्हळ्यार एक अर्थ आसल्यार हांगा परमात्माक गती म्हणजे कसो म्हळ्यार गम्यते इति गती गम्य जावन आशिल्लो गम्य म्हळ्यार कसो न्ही आमी अर्थ करून घेवपा जालो आमी तागेले विशय मना व्हरून घेवपा जालो तशें जावन ताका गती म्हणटाची जेवो गती म्हळ्यार कसो न्ही कडेरचे एक आश्रय तूची गती देवा म्हणटाची म्हळ्यार विंगड कोणेय ना अन्यता शरणम नास्ति त्वमेव शरणम मम म्हाका कोणेय गती ना देवा तूची म्हणटा पळय म्हळ्यार कडेची आश्रय गती
अंतिम आश्रय येतो म्हळ्यार मोक्ष सत गती चांग गती चांग मार्गार वच्चे तशें जाल्यार चांग मार्गार वच्चे म्हळ्यार कसं न्ही सद्गतीक वच्चे म्हळ्यार चांग मार्ग खंयचो परमात्माले वच्चो मार्ग मात्र चांग वरलेल खंयी चमकले तो मार्ग आमकां दुख्खांतू घालता तशें जाल्यार परमात्माले वच्चे वच्चुका तेच एक गती आमगेले एंड पॉयंट जेवो गम्य तशें जावन ताका गती म्हणलें आनी मनुश्य जावन आयली नंतर हांग दुखून आमी बिडगड पावचे म्हळ्यार ह्या शरिरा दुखून बिडगड पावच्याक मरण म्हणटाची जाल्यार हो 5 जन्मां येतात न्हू आमी हें जनन मरण म्हणलेलें एक संवसार चक्रा दुखून बिडगड पावचे ते खंय वतना मोक्ष म्हळ्यार स्थिती वतना जाल्यार ते खंय आसता म्हूण कळका जाल्यार आमकां परमात्मा विशय पूरे कळका परमात्मा कोण यथार्थ जावन अर्थ करून घेत की कोणा परमात्मा अपरोक्ष ज्ञान आसता की ताका मात्र सद्गती मेळटा मोक्ष मेळटा म्हूण म्हणटाचे तशें जाल्यार मोक्ष जायी म्हूण कोण इच्छ पावता तांणी परमात्माक यथार्थ जावन अर्थ करून घेवका तशें जावन परमात्माक गती म्हणटाचे भरता म्हळ्यार पुरे जबाबदारी भार कोण धारण करता ताका भरता म्हणटाची म्हळ्यार भार म्हळ्यार कसं न्ही जबाबदारी हांगाचे पुराय जनाल भार ताका सर्व भार होरुवव म्हणटाचे मी म्हळ्यार सकल भार सर्व जनाल जबाबदार परमात्मा होवन घेता देखून ताका हे सगळे जगत्याचे जीव सृश्टीचे जबाबदारी आस देखून सर्व जीव ताणें सृश्टी केलेले ते सृश्टी केले नंतर ताण जबाबदारी पळोवका कशी जन्म दिलेले आनू अम्मा चेरडाल जबाबदारी घेताच की तशी जगत्यांतू सर्व सृश्टी ताणें केल्ली देखून सर्व सृश्टीची जबाबदारी तोच घेता म्हळ्यार माता जावन पिता जावन धाता जावन म्हळ्यार रक्षण दिता जन्म दिल्ल्या पावना जन्म दिल्लो रक्षण केल्लें पालन केल्लें पोशण केल्लें धारण केल्लें अशें पुराय रितीर ताका भरता म्हणटाची भरता म्हळ्यार कशें सुका आवस पळय चेरडाल संपूर्ण जबाबदार ती घेता संपूर्ण जबाबदार म्हळ्यार कसं न्ही ते चेडूं आतां व्हड जाता ते चेडूं प्रती एक निमगीत म्हाका हेजें तेजें सान पडल्या आशिल्ल्या चेरडाक जन्मलेल्या चेरडाक खंयचे वेळाक कसल दिवका दूद केन्ना दिवचें ते रडण्यान तूं चेरडाल रडण्यान तूं आवसर्त करून घेता ताका भूक जाला की ते मुतला की ताका डायपर चेंज करता की पट्टा घालता की ती रडणी पट्टा दुखीच की ताका कसल जतर आसा ह्या पुरे अर्थ जेवचे कोणाक अम्माक तशी हांगा सुचे वो व्हड अम्मा आमकां आमगेले एक चेडवाल विशय मात्र अर्थ जेवच्यो ताका पळय कोटी 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 मिलिया गटले जीव ताणें सृश्टी केले तितले जनाल विशयी ताका अर्थ जेता केन्ना कोणाक कसल दिवका कोणाक कशी पळोवका कोणाक खंयचे सकडी योग आस हे पुरे परमात्मान निर्धार करचे खंय दुखून एक सान क्रिमी किटा दुखून व्हड हस्ती पर्यंत सर्व जिवाचे रक्षण पोषण जड चेतन कळ्ळें चराचर जगत्याचे प्रति एकाचे खाली चलन सूच मान्य वृक्ष न्ही पर्वत प्रति एकाची जबाबदारी न्हय सकड जबाबदारी परमात्मालीची पुराय जीव आशिल्ले चमकतले मनशाला न्ही जबाबदार म्हूण न्ही वरलेले सृश्टींतूल सर्व जिवाचे जबाबदारी परमात्मालीची तशें जावन ताका आमी परमात्माक गती भरता म्हूण म्हणलें आतां प्रभू म्हणलें प्रभू म्हळ्यार अर्थ कसो न्ही रायू यजमानू हांगा सगळे जगत्याक परमात्मू यजमान इतक आतां यजमान म्हूण कसो म्हणचे एक कुटुंबींतू कितले जन आसोची ते सदस्यांगेल पुरे जबाबदार कोण होवन घेता कोण होवन घेवचे ते होवन घेतल्याक कसो म्हणचे आमी कुटुंबाचो यजमानो एक घरांत तूं 10 जन आसा म्हणजे जाल्यार 10 जनांक चंद करून पळयतलो तांकां जाय जाल्ले कसो सकडी तांकां अन्न की वस्त्र की सकडी दिवचे खातीर घोळतलो दुड्डू संपादन करून हाडटलो ताका आमी घरा यजमान म्हणटा म्हणजे जाल्यार सगळे जगत्य सृश्टी केलेलो ते सृश्टी केलेले सर्व जिवांक गेले भार होवन घेतिलो जबाबदार होवन घेतिलो तांकां पोशण करतलो रक्षण करतलो सकडी परमात्मू देखून सगळी कुटुंबाच्यो यजमान कशी
पुरे पळोवन घेतकी तशी सर्व जीवसृश्टीचे सर्व विषय सांगोपांग जावन पळोवन घेतलो परमात्मा देखून ताका जगत्याच्योच अधिपती यजमानो म्हण म्हणटाचे. तशी परमात्मा समस्त प्रपंचाचे यजमान जाल्लो नायक जालो तशें जावन ताका अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका म्हण म्हणटाचे. तशी परमात्मा संसार यो सगळे ब्रह्मांड ताका एकलो एकलो यजमान कोण परमात्मा. साक्षी म्हणलें स अक्षी दोळ्यान पळयता, तागेले दोळ्यान पळयता. परमात्मू तागेले दोळ्यान सगळे जगत्यो पळयता. एक दोळ पावत तुवें ताका इतलो व्हड जगत्यो पळोवच्याक म्हळ्यार 2 दोळ हो 2 दोळ ताका मस्त पुरो जाल्यार ताका सहस्राक्ष म्हणटा म्हळ्यार परमात्माला देहा बरी सहस्र अक्षस म्हणणे तागेले ते 2 दोळ की परमात्मालो ताजी दृश्टी कशी म्हळ्यार सहस्र अक्ष सगळे जगत्यो पळोवच्याक सहस्र अक्ष जाय म्हण जाल्यार थंय 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 पळोवच्याक कितले अक्ष जाय तितले अक्षाची शक्ती ताका तशें जावन ताका सहस्राक्ष म्हणचे जेवो भूत भव्य भवत प्रभू कशी पळयत तो आमगेले पुळ्ळे गोतच ताका पळोवन आतांचे पळयत रस्तो आनी जेवचे कसं म्हूण सांगून ताका गोतचे पळयतलो म्हळ्यार तागेले ते सहस्राक्ष म्हळेले ते दिव्य चक्षू श्रेश्ठ जावन आशिल्ले तागेले चक्षून परमात्मा सर्व जीवाचे जबाबदार पळयता पुर्वापर पळयता. आमी ताजे खातीर ताका परमात्माक साक्षी म्हणचे हे अनुभव आमकां जाता. केलो पण कसं आमी केलेलं कोणाकय कळनी म्हूण आमी लेकलां भितर सांगता रसता पळय तूं अशें केलें तूं तशें केलें कोणाकय गोतना जाल्यार म्हाका गोतस म्हूण हांव त्या म्हाका म्हूण येवचो अनुभव खंयचो तो अंतरात्मा आशिल्लो परमात्मा. ते पळय केलो उपरांत आमी वायट केलें कोणाकय कळनी म्हळ्यार भितर दुखून एक आमकां गिल्ट ते अपराधी प्रज्ञे म्हणटा ते कशें येता तो भितर आशिल्लो परमात्मा सांगता तूं चुकी केला म्हूण सांगून बायचे जन जाल्यार तर आमी सुबक जेवण आसच्या पुरोशी जाल्यार परमात्मा जाल्यार तशें आसच्या साध्य ना हें गिल्ट जाल्यार परमात्मा आमकां केन्नाय पळयता म्हणलें एक मनांत दवरून घेतल्यार ताजेर आमकां धैर्य येता कित्याक आमकां परमात्मा केन्नाय सोण घालना म्हूण सांगून हें आमकां धैर्य येता. एक अपराधी प्रज्ञ जित जाल्यार एक आमकां आत्मस्थैर्य दिता कित्याक म्हळ्यार देव पळयत न्हय मिगेल जबाबदार ताका न्हय कसले चडवण म्हळ्यार ताका कळटा न्हय तोच पळोवन घेतलो म्हूण सांगून आमी देवाला बरी जबाबदार घालतात न्हय. तशी एक ज्ञान जाल्यार हांगा एक विज्ञान जाता कसं न्हय देव आमकां राखता हें सामान्य ज्ञान देवान राखचें आमकां जाल्यार देव केन्नाय आमकां गमन दवरतर आसता प्रती विशय आमगेलो देवाक कळटा म्हूण लेखचें पळय हें विज्ञान जालें. तशी आमगेले हांगा भरता म्हळ्यार आमगेलो जबाबदार होंवतलो. तशीच कडेची आश्रय म्हळ्यार गती म्हणटाची. परमात्मा सर्व जनाक नायक म्हणलें ब्रह्मांडाकय नायक म्हणलें आमकां तो पळयत आसता चंद करून केन्नाय जबाबदार होवन घेता म्हणटा पळय ताजे खातीर म्हणचे नाथनू नानू एनगे बंधुವು ನೀನು परमात्मा तन्नावनंते नोडो ನೀನಾಗಿ दया माडो म्हळ्यार परमात्मा म्हाका कोणेय नांचे हांव अनाथ तशें जावन तूंच म्हाका बंधू बळग आनू अम्मा पुरय तन्नावनंते नोडो तुगेलो म्हूण लेकून पळ रे परमात्मा म्हाका. तशीच ನೀನಾಗಿ दया माडो देवा तूंच म्हाका मेगेल वयर दय करी तुगेलोच हांव म्हूण लेकून तुगेले कृपा कटाक्षान तूं म्हाका दवरी म्हूण सांगून आमी मागता कित्याक तो सर्व जगत्याक प्रभू यजमान म्हूण म्हणलेले खातीर. मात्र न्ही साक्षी तो केन्नाय जगत्यान तूं खंय कसल जाता सर्व तो पळयता ताजे देखून तो साक्षी. ताजे नंतर आतां निवास म्हणलें हांगा प्रभू साक्षी साक्षी जल्नवे गतीर भरता प्रभू साक्षी निवास म्हणलें निवास म्हणलें कसलें सगळे जगत्याक तो आश्रय दितलो तशें जावन ताका निवास म्हूण म्हणटाची. आनीचे कसलें म्हूण म्हणलें फायचे दिसाक आमी पळोवया आयज सांगिल्ले गीतेचे संदेश परमात्माले गुरुंगेल चरणाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. तत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु.